छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। डहाणू नगर परिषद निवडणूक 2025 चं आयोजन या ठिकाणी होतंय। आपले नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र लखू माच्छी याचा मी स्वागत करतो आणि आपले दुसरे उमेदवार जागृती जतीन मायावंशी, भावेश व्रजलाल देसाई, किरण चिमनभाई पटेल, लक्ष्मी विशाल मोरे, अस्मिता संतोष भारी, दीपेश छगन राजपूत, माधुरी हरेश दोडी, अशोक पाल्या माच्छी, रश्मिता राजू धोडी, सविता जयप्रकाश बुजड, सईद रशीद शेख, आशा अरुण फाटक, वरुण राजा राजेश पारेख, आदेश शिनवार धांगडा, कृपाली जितेंद्र पाटील, चंद्रकांत लक्ष्मण खुताडे, रेखा अतुल माळी, कीर्ती आनंद मेहता, शमी निजामुद्दीन पिरा, धर्मेश राजेंद्र माच्छी, स्नेहा वैभव मर्दे, बिजल बबला माच्छी, तन्मय शशिकांत बारी, आरती बाबू माच्छी, संतोष सोमा पवार। झाले काय? आता एवढे उमेदवार आणि एवढे तुम्ही सर्व कार्यकर्ते एवढे रस्त्यावर उतरले तर समोरच्यांचं विरोधकांचं डिपॉझिट गुल झाल्याशिवाय राहणार नाही। आणि मागे घेणारे उमेदवार पण खूप आहेत, त्यांनाही मी मनापासून अभिनंदन करतो। हफीजू खान, संजय पाटील, मिलिंद मावळे, रमेश पाटील, पूजा धोडी, विजय, सगळ्यांचं घेऊ का? विजय विनोद सोनी, सूरज जयस्वाल, संगीता माच्छी, मिलन माच्छी, अश्विनी माच्छी, भाविन पारे, कमलेश शाह, लता धोडी, प्रियंका भरवाड, आशा हवलदार सिंग रजपूत, रुचिता ओजेश पाटील, विशाल माच्छी, पंकज जयस्वाल, रवींद्र कोरे, संदीप चौबळ, दीपिका, दिलीप दुबळा, मिलिंद बारी, मुफीज मिर्झा, या सर्व लोकांनी या ठिकाणी आपले उमेदवार मागे घेऊन आपल्या अधिकृत उमेदवारांना मदत केलेली आहे, पाठिंबा दिलेला आहे। मी त्यांचं ज्यांनी मागे घेतलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना हेही सांगतो, इथं या डहाणू नगर परिषदेवर परिवर्तनाचा भगवा विकासाचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही। आणि त्यावेळेस हे लोक ज्या लोकांनी योगदान दिलंय त्यांची देखील राजेंद्र आपल्याला त्यांची जाणीव ठेवून त्यांना पण वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला न्याय द्यायचा आहे, वेगवेगळ्या ठिकाणी न्याय द्यायचा आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की आज इथं सगळे उपस्थित आहेत। ए बाबा पत्रकार लोकांनी जरा थोडा आमच्या लाडक्या बहिणींना जर दिसू दे। लाडक्या बहिणी इतिहास घडवतात, बरोबर ना? या महाराष्ट्रामध्ये सत्ता उलटून टाकण्याचं काम माझ्या लाडक्या बहिणींनी केलं। लाडके भाऊ पण पाठीशी होते आणि म्हणून माझ्या सर्व लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके ज्येष्ठ सगळ्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, मनापासून आपलं अभिनंदन करतो, मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो की या डहाणूमध्ये समुद्र जितका मोठा आहे त्यापेक्षा इथल्या तुमच्या माणसांची मनं मोठी आहेत, मनं मोठी आहेत। आणि म्हणून मी तुम्हाला भेटायला आलोय, संवाद साधायला आलोय, शुभेच्छा द्यायला आलोय। खरं म्हणजे गेले अनेक वर्ष मागासलेला तालुका आता विकासाच्या वाटेवर गेल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द आपल्याला मी द्यायला आलेलो आहे। आणि म्हणून या सभेला एवढ्या प्रचंड गर्दी उसळली आहे, यावरून राजेंद्र माच्छी आणि त्याचे सर्व उमेदवार यांचा विजय पक्का आहे हे मला या ठिकाणी आपण दाखवून दिलेला आहे। आणि म्हणून या सर्व लोक जे आहेत यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे। यामध्ये अनेक लोक इच्छुक होते, डॉक्टर आपले अमित नहार होते,
मीर कुठे गेलं? मीरबाई होते, रवींद्र फाटक होते, एवढे लोक इच्छुक होते. अजून कोण होतं का? अरे सगळे इच्छुक तर तुझ्या बाजूला आहे सगळे, त्यामुळे तुझी जीत पक्की आहे. हा खरं म्हणजे खऱ्या अर्थाने मी आपल्याला एवढंच सांगतो, आता मी निकालावर नाही बोलणार, मी आता विकासावर बोलणार आहे. कारण निकाल मला माहीत आहे काय लागणार. निकाल 3 तारखेला राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सोबती विजयी झाल्याशिवाय आणि 3 तारखेला हा एकनाथ शिंदे गुलाल उधळायला आल्याशिवाय राहणार नाही. आणि मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री असताना जे काम केलं ते तुमच्या समोर आहे. विकासाची गंगा आपण आणली, एकीकडे विकासाचे प्रकल्प राबवले, दुसरीकडे कल्याणकारी योजना. माझी लाडकी बहीण योजना विरोधकांनी बंद पाडण्याचा प्रयत्न केला, कोर्टामध्ये गेले, बोले खोटा आहे, चुनावी जुमला आहे. परंतु एकनाथ शिंदेने शब्द दिला की शब्द पाळतो आणि माझ्या लाडक्या बहिणी योजना सुरू झाली. आता लोक अफवा पसरवतात, लाडकी बहीण योजना बंद होणार, बंद होणार, बंद होणार. पण मी सांगतो, लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नाही, नाही, नाही. ही काळ्या दगडावरची भगवी रेग है. मैं एक तो कमिटमेंट करता नहीं, और एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो फिर खुद की भी नहीं सुनता. आणि म्हणून मी आपल्याला शब्द द्यायला आलोय की या डहाणू मागे पडलाय. डहाणूला आपल्याला पुढे न्यायचं आहे ना, डहाणूतले प्रश्न सोडवायचे आहेत ना, चिक्कूवाले शेतकऱ्यांचं काय काय प्रॉब्लेम आहेत ते सोडवायचे आहेत ना, उद्योग इकडे आणायचे आहेत ना, लाडक्या बहिणीची योजना सुरू ठेवायची आहे ना. आपल्या भागामध्ये उद्योग खातं देखील आपल्याकडे आहे. उदय सामंत आपले उद्योग मंत्री आहेत. मी त्यांना लगेच सांगतो आपल्या नेते लोकांना बोलायला, आणि इकडे उद्योग कसे वाढतील यासाठी आपण प्रयत्न करू. तुमचा एक विषय होता युनिफाईड डीसीपीआर, कुठे गेला रे? मच्छीमारांचा काय विषय आहे? आता तू तर नगराध्यक्ष होणार ना, मग मच्छीमारांचा पहिला सोडाव प्रश्न. आणि जे जे विषय आहेत, जुन्या घरांचा विषय आहे, जागेचा विषय आहे, पट्टे आहेत त्याचा विषय आहे, हे सगळे विषय जे आहेत हे सोडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही. खरं म्हणजे मी आपल्याला एवढंच सांगतो, विकास हा सगळ्यांना समतोल झाला पाहिजे. आज पालघर जिल्ह्यामध्ये विकासापासून डहाणू वंचित आहे. हा डहाणू वंचित आहे ना, आता डहाणूला सगळ्यात नंबर 1 ला करायचं आपल्याला, 1 नंबर. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, या आधीच्या लोकांनी काय केलं त्याच्या मी काय बोलायची गरज आहे का? तुम्हाला ते सगळं माहीत आहे ना, इतिहास सगळा माहीत आहे ना, आतून बाहेरून सगळं माहीत आहे ना, त्यामुळे मी त्याच्यावर काय बोलत नाही. पण मी तुम्हाला एवढंच सांगतो, हा राजू माच्छी जो आहे हा कार्यकर्ता आहे, हा लोकांच्या घराघरात जाणारा कार्यकर्ता आहे. राजू हा बाळासाहेब दिघे साहेबाचा शिलेदार आहे. राजू ऑफिसमध्ये बसून आदेश देणारा नाही, त्याला तर ऑफिस पण नाही वाटतं, चलता फिरता ऑफिस आहे त्याचं. आणि म्हणून असा कार्यकर्ता तुम्हाला नगराध्यक्ष म्हणून मिळणार आहे. राजूला भेटायला तुम्हाला अपॉइंटमेंट घ्यावी लागणार नाही, आणि घ्यायला लागली तर मग मी त्याचा कान पकडेन. कारण मला भेटायला पण अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही, मुख्यमंत्री असताना पण आणि आत्ता पण. आणि म्हणून राजू सर्वांना सोबत घेऊन काम करेल, सर्वांना विश्वासात घेऊन काम करेल. हे जे जे सगळे इच्छुक होते, मगाशी मी सगळ्यांची नावं घेतली, या सगळ्यांना सोबत त्यांचं मार्गदर्शन घेऊन या डहाणूला विकासाकडे नेण्याचं काम
राजू केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास मी आपल्याला देतो. आणि या ठिकाणी डहाणूमध्ये नैसर्गिक संपत्ती आहे, तिला राखण करायची आहे, वाढवायची आहे. हा निसर्ग जो आहे तो या ठिकाणी त्याचं वरदान आहे, ते आपल्याला कायम ठेवायचं आहे. आणि म्हणून त्याला देखील सर्वांगीण विकासाला राजू प्राधान्य दिल्याशिवाय राहणार नाही. खरं म्हणजे राजू नगराध्यक्ष म्हणून नाही तर डहाणूकरांचा सेवक म्हणून काम करेल, डहाणूकरांचा आवाज म्हणून काम करेल. हा शब्द मी या ठिकाणी आपल्याला देऊ इच्छितो. मी मुख्यमंत्री असताना लोक मला म्हणायचे चीफ मिनिस्टर, सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर. मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणूस हा आपला केंद्रबिंदू आहे. पद येतात जातात पुन्हा येतात, सत्ता येते जाते पुन्हा येते, पण नाव गेलं की परत येत नाही. आणि म्हणून राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सहकारी यांचं मनापासून मी अभिनंदन. आमदार पण आहेत आपले भुसारे आहेत, आनंदभाई आहेत, गावित साहेब आहेत, आपला श्रीनिवास आहे, ताई आपल्या आहे, महिला आघाडी आहे, युवा सेना आहे, इकडं आपला अमित घोडा आहे, सगळे लोक आपल्या मनीषाताई आहेत. सगळ्यांची नावं घेत नाही, जगदीश वगैरे सगळे लोक आहेत. आज सगळ्यांना मी एकच सांगायला आलोय, तुमची एकजूट जी आहे, तुमची एकजूट ही कायम ठेवा. ही एकजूट विकासाची वाटचाल घडवणारी एकजूट ठरेल, विकासाकडे नेणारी ही एकजूट ठरेल. आणि म्हणून मी कृतीला महत्त्व दिलंय. तुम्हाला माहीत आहे, मी मुख्यमंत्री झाल्यापासून माझ्यावर आरोप प्रत्यारोप लोक करत होते. असंविधानिक मुख्यमंत्री, घटनाबाह्य मुख्यमंत्री. पण मी काही डरलो नाही, मी घाबरलो नाही. मी एकच केलं, मी आरोपाला टीकेला आरोपाने उत्तर देणार नाही, तर कामातून उत्तर देईन. आणि मी कामातून उत्तर दिलं. म्हणून या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिले. आणि म्हणून मी आपल्याला जास्त बोलत नाही. तुम्ही बघा 2 तारखेला आपल्याला महत्त्वाचं काम करायचं आहे. 1 दिवस फक्त तुम्हाला महत्त्वाचं काम करायचं आहे. काय झालं बाबा, कोण मध्ये गडबड करतोय का, आवाज बंद? एकनाथ शिंदेचा आवाज हे माझी जनता आहे, तोपर्यंत कोणी बंद करू शकत नाही. आणि म्हणून मी कधी या ठिकाणी काम करताना कधी डावं उजवं करत नाही. मी मुख्यमंत्री असताना देखील मुख्यमंत्री सहायता निधीमधून जवळपास 450 कोटी रुपये 70,000 रुग्णांना वाटले. 70,000 रुग्णांचे जीव वाचले. मी अनेक विकासाचे प्रकल्प केले. 2.5 वर्षामध्ये या राज्याला सर्व क्षेत्रामध्ये नंबर 1 करण्याचं काम केलं. उद्योग आणले, पायाभूत सुविधा. आज देशामध्ये सगळ्यात जास्त पायाभूत सुविधांचं काम या महाराष्ट्रामध्ये आहे. GDP मध्ये नंबर 1 आहे महाराष्ट्र, उद्योगामध्ये नंबर 1 आहे, स्टार्टअप मध्ये नंबर 1 आहे. या ठिकाणी सगळ्या क्षेत्रामध्ये नंबर 1 महाराष्ट्र ठेवण्याचं काम माझ्या 2.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये केलं. आणि म्हणूनच कामाच्या जोरावर कामाची पोचपावती माझ्या सर्व लाडक्या बहिणी भावांनी शेतकऱ्यांनी सगळ्यांनी दिली आणि इतिहास घडला. तुमच्या एकनाथ शिंदेने फक्त 80 जागा लढवून 60 जागा जिंकल्या, 60 विधानसभा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतोय की आपण या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपल्याला विकास पाहिजे, डेव्हलपमेंट पाहिजे, तर राजू माच्छी आणि त्यांच्या टीमला आपल्याला विजयी करायचं आहे. आणि म्हणून
हे 2 तारखेचं पुण्याचं काम आपण केलं पाहिजे. बाकी तुम्ही 1 दिवस काम करा, 1 दिवस मतदानासाठी काढा. आणि कार्यकर्त्यांना मी एवढंच सांगतोय की तुम्ही सगळ्यांनी डोळ्यात तेल घालून काम करा. सगळं बाजूला ठेवा. विकास 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 म्हणजे डेव्हलपमेंट 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 हे एकच नाव डोळ्यासमोर ठेवा. तुम्हाला खऱ्या अर्थाने मुलाबाळांच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचे असतील, तुमच्या आयुष्यात चांगले दिवस आणायचे असतील तर इथे डेव्हलपमेंट शिवाय पर्याय नाही. आणि म्हणून माझ्याकडे इथे चिठ्ठी आली आहे. किनारपट्टी लगत असलेली मच्छीमारांची घरं नियमाकुल करण्याचा एक प्रश्न आहे. तो देखील निर्णय आम्ही घेणार, त्यांना देखील नियमाकुल करणार. कारण नव्या मुंबईत देखील गरजेपोटी घरं बांधली, त्याला देखील नियमाकुल करण्याचं काम तुमच्या एकनाथ शिंदेने केलं. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा डहाणूकरांचा युनिफाईड DCPR जो आहे UDCPR आज प्रलंबित आहे. पण मी तुम्हाला शब्द देतो, नगर विकास खातं तुमच्या एकनाथ शिंदेकडे आहे. हा UDCPR मंजूर केल्याशिवाय राहणार नाही हे देखील आपल्याला सांगतो. 1985 पासून नगर परिषद अस्तित्वात आहे, पण आज तागत नगर परिषद भवन आहे का? नाही आहे. म्हणजे भाड्यावर आहे. बाकी लोकांचे बंगले मालकी हक्काचे आहेत, बरोबर ना? आणि म्हणून हे देखील आपल्याला नगर परिषद नगर विकासकडे आहे. हे झाल्या झाल्या तुम्हाला हे नगर परिषद भवन जिथून लोकांना न्याय मिळेल ते दिलं जाईल, तिथल्या सगळ्या अडचणी दूर केल्या जातील. डेव्हलप बाग आहे, गार्डन काय आहे मग तुमच्याकडे? अरे लोकांना गार्डन पाहिजे, मैदान पोरांना खेळायला पाहिजे, हे देण्याचं काम एकनाथ शिंदे केल्याशिवाय राहणार नाही. नगर परिषद क्षेत्रात झेडपी शाळा नगर परिषद घेऊन त्यांचा संपूर्ण आधुनिक दर्जेदार विकास केला जाईल, हे केला जाईल. कारण शिक्षण महत्त्वाचं आहे, शिक्षण महत्त्वाचं आहे, त्याला देखील आपल्याला प्राथमिकता देऊ. प्रत्येक विभागामध्ये मोहल्ला क्लिनिक आम्ही इकडे नाही आहे का? मी मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना केला आहे. त्याची सगळे जे काही या भागात डहाणूसाठी जेवढी आवश्यकता आहे इथं देखील चालू करू. सार्वजनिक विभाग आपल्याच मंत्र्याकडे आहे, प्रकाश आंबेडकरकडे आहे, त्याला देखील मी सूचना देतो. आणि म्हणून तरुणांसाठी मल्टी स्पोर्ट ग्राउंड आताच बोललो मी, ऑलिम्पिक साइज स्विमिंग पूल आवश्यक आहे. अरे यांच्या जीवनामध्ये बदल घडवाल की नाही? किती वर्ष याने असंच जगायचं, किती वर्ष असेच काढायचे. त्यांना पण जीवनाचा या ठिकाणी राहण्याचा आनंद घेणं त्यांचा अधिकार आहे. आणि म्हणून हाऊसिंग डिपार्टमेंट पण माझ्याकडे आहे. इथं हाऊसिंगच्या माध्यमातून, गृहनिर्माणच्या माध्यमातून जे जे काही प्रकल्प उभे करता येतील तेही आपण केल्याशिवाय राहणार नाही, हाही शब्द मी आपल्याला देतो. प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार, उदय सामंत, मी मगाशी बोललो राजूला, उदय सामंत यांना सांगतो एक बैठक घ्या आणि या ठिकाणी प्रदूषण मुक्त उद्योग धोरण राबवून रोजगार निर्मितीला चालना देण्याचं काम आपण करू. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की डहाणूमध्ये आपण सगळेजण एकत्र आलेला आहात, एकाधिकारशाहीच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात, अहंकाराच्या विरोधामध्ये एकत्र आलेला आहात. अहंकार तर रावणासारखा अहंकार होता, रावणाची लंका जळून खाक झाली अहंकारामुळे. आणि तुम्हाला 2 तारखेला तेच काम करायचं आहे, तेच काम करायचं आहे. आणि म्हणून जे भ्रष्टाचार संपवायचा आहे, या ठिकाणी विकासाला आणायचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी एवढंच सांगेन की पुन्हा एकदा मी सगळ्यांना मनापासून धन्यवाद देतो. जमिनीशी जोडलेला, अतिशय गरीब, मेहनती आणि गरिबांसाठी रात्रंदिवस उपलब्ध असलेला हा अशा प्रकारचा राजू
तुम्हाला आपण नगराध्यक्षपदाचा उमेदवार म्हणून दिलेला आहे. आणि म्हणून ये 2 तारखेला राजू माच्छी यांची निशाणी धनुष्यबाण आणि त्यांचे सर्व सहकारी त्यांच्या ज्या ज्या निशाण्या आहेत या सर्वावर आपल्याला शिक्का मारायचा आहे. बटन शिक्का नाही, बटन दाबायचं आहे. माझ्या लाडक्या बहिणींना माहीत आहे, लगेच बोले नाही बटन. आणि म्हणून लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो, तुम्ही चमत्कार घडवू शकता. तुमचा चमत्कार आम्ही विधानसभेत पाहिलेला आहे. विरोधकांनी सगळे स्वप्न बांधली होती, परंतु तुम्ही त्यांची स्वप्न धुळीस मिळवली. 4 मुंड्या चित करून पुन्हा महायुतीचं सरकार आपण आणलेलं आहे. आणि हे डानू तर तुमच्यासाठी सोपं आहे. तुम्ही एकदा ठरवलं की कोणीही आला तरी सुद्धा तो आपला विजय रोखू शकत नाही. आपला विजय पक्का आहे. फक्त सगळ्यांनी मिळून डोळ्यात तेल घालून आपल्याला काम करायचं आहे. एवढंच मी आपल्याला सांगतो. पुन्हा एकदा मनापासून आपल्याला मी धन्यवाद देत असताना या ठिकाणी फक्त आणि फक्त आमचा अजेंडा जो आहे, हा अजेंडा फक्त डेव्हलपमेंट आणि डेव्हलपमेंट. मला मगाशी काही व्यापारी भेटले, काही विविध क्षेत्रामध्ये काम करणारे लोक भेटले. त्यांनाही मी सांगितलं, त्यांनाही पाहिजे या भागामध्ये डहाणूमध्ये परिवर्तन पाहिजे ना. सगळ्यांना बदल पाहिजे, विकास पाहिजे. मग सगळ्यांनी हात वर करून सांगा, आम्हाला परिवर्तन पाहिजे. ही परिवर्तनाची नांदी या डहाणूमध्ये सुरू झालेली आहे. 2 तारखेला सगळ्यांनी 1 दिवस द्या. राजू माच्छी आणि त्यांचे सर्व सहकारी 5 वर्ष तुमची सेवा करतील, हा शब्द देतो. पुन्हा एकदा सगळ्यांना मनापासून धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.